मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विचारमंच या सेगमेंटमध्ये एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. थोडासा विषय जवळचा आहे, आपलेपणाचा आहे, स्वतःचा शोध घेण्याचा आहे. कारण विषयाचं नाव आहे ध्यान हीच मुक्ती. मित्रांनो, रोज सकाळी आपण उठतो, आपल्या दैनंदिन कामाला लागतो, सुरुवात करतो. खूप काही घाईगडबडीत आपली सगळी कामं होत असतात. अर्थात आपल्याला स्वतःकडं पाहायला वेळही नसतो. आरशामध्ये पाहतो, पटकन केस विंचरतो, सर्व काही आवरतो आणि आपल्या कामाला निघून जातो. कुठंतरी या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं स्वतःकडं दुर्लक्ष झालेलं आहे, हे मात्र तीव्र सत्य आहे. कारण कुठंतरी माणूस हा स्वतः हरवत चाललेला आहे. जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना तोंड देत देत तो माणूस अगदी हरून जातो. का असं घडतं बरं? कारण त्यांनी स्वतःला वेळच दिलेला नाही. कुठंतरी माणसाला शांती हवी असते, परंतु ती शांती कुठं मिळणार याचे उत्तर त्याला माहीत नसतं. कशी मिळणार याचे उत्तर माहीत नसतं. किंबहुना माहीत असतं, परंतु त्याला ती गोष्ट करण्याची वेळच नसते. मित्रांनो, खूप पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट म्हणजे ध्यान. ध्यान एक अशी गोष्ट आहे की हे ध्यानच तुम्हाला माणूस बनवतं, स्वतःचा शोध घ्यायला मदत करत असतं, स्वतःचं अस्तित्व शोधायला मदत करत असतं. आणि म्हणून ह्या ध्यानाचे काही प्रकार आहेत. ध्यान कसं करावं, काय करावं, ध्यान म्हणजेच मुक्ती आहे, परंतु या संकल्पनेच्या आधारावर आपण कसंच पुढं जावं हे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे पहा, ध्यान जर करायचं असेल तर काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये 15 मिनिट डोळे बंद करून शांत ठिकाणी आपण बसलं पाहिजे. मग आपण बसतो का याचा पहिला विचार करायचा. कुठंतरी आपण 15 मिनिट डोळे बंद करून शांतपणे, मनामध्ये कुठलेही विचार न येता आपण एका ठिकाणी शांत बसतो का ह्याचा शोध आपण पहिला घेतला पाहिजे. कुठंतरी याचमुळं आपल्याला मुक्ती मिळेल या धकाधकीच्या जीवनातून, कुठंतरी या संकटातून. पहा ना, म्हणजे आपण 15 मिनटं बसणं म्हणजे खूप गोष्ट झाली. लोकांना 5 मिनटंसुद्धा बसवणार नाही, परंतु ही सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. 15 मिनटामध्ये अनेक विचार येतील, मन भटकेल, परंतु त्या मनाला पुन्हा एकदा जाग्यावर आणणं आपलं काम आहे. ते सवय झाल्यावर होईलच, परंतु सुरुवातीला मात्र 15 मिनटं डोळे शांत, डोळे बंद करून शांत एका ठिकाणी आपण बसलं पाहिजे. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पहा, आपण लहानपणापासून इथपर्यंत कसे आलो, कशा पद्धतीने आपण वाढलो, या गोष्टीचा या काळामध्ये थोडासा विचार करा. खरंच आपण जन्माला आलो, अर्थात जन्माला आल्यानंतर काही वर्ष आपल्याला आठवत नाही, परंतु लहानपणापासून इथपर्यंत आपण कसं आलो त्याच्यावर थोडासा विचार करा. माझ्या हातून काय चुकलं, काय चांगलं झालं, काय वाईट झालं, याचं थोडंसं एक वर्गीकरण करा, थोडंसं मनातल्या मनामध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे आपण एक जीव आहोत, एक आत्मा आहोत, त्याचा प्रवास आपला सुरू आहे. कारण आपण जिवंत आहोत हा विचार करा. आपला प्रवास कुठंतरी चालू आहे. या पृथ्वीवर आपला प्रवास आहे. आपण अगदी थोडासा अंश आहोत. या पृथ्वीमध्ये आपण जगत आहोत, श्वास घेत आहोत. हा आपला प्रवास आहे. या प्रवासाकडं थोडंसं लक्ष द्या. कुठंतरी आपल्याला आत्म्याला सुखावेल अशी गोष्ट करा. डोळे मिटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला आठवेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच असं वाटेल की खरंच कुठंतरी मी स्वतःला हरवून बसलो होतो, परंतु आता पुन्हा मला माझा शोध लागलेला आहे. चौथी गोष्ट म्हणजे मन भटकेल तुमचं, त्याला भटकू द्या. रोज करा. असा एक दिवस येईल ज्यावेळेस तुम्हाला मन भटकूच देणार नाही. तुम्ही आपोआप त्या जागी ज्या ठिकाणी तुम्ही ध्यान करताय तिथं येऊन बसाल. का बरं? असं सवय लागते तुमच्या शरीराला. आणि मग ज्यावेळेस हे ध्यान होईल त्यावेळेस तुमचं मन भटकणार नाही. सुरुवातीला अर्थात अडचण येईल, परंतु अशी कुठलीच गोष्ट नाही की सतत अडचण येईल. कुठं ना कुठं ती अडचण दूर होईल. ती सवयीने होईल, सातत्य प्रयत्नाने होईल. आणि म्हणून कुठंतरी ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवा. विचारांवर नियंत्रण ठेवायला ध्यान आपल्याला मदत करत असतं. आपण बघा ना, आपण टेन्शनमध्ये काय येतो बरं? कारण आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतात. खूप जास्त विचार केल्यानंतर माणूस डिप्रेशनमध्ये जातो. खूप जास्त म्हणजे अगदी इतकी जास्त विचार माणूस दिवसभरामध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो कुठंतरी मानसिकरित्या हललेला असतो. म्हणून परिपूर्ण जागेवर पुन्हा एकदा यायचं असेल तर आपल्याला ध्यानाशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यानंतर
ध्यान हा एकमेव मार्ग आहे या संसाररूपी जीवनात जगायचं असेल तर, नाहीतर फक्त आलेला दिवस ढकलणं हेच उरेल काम आपलं. कारण कुठंतरी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण किती पुढं चाललो आहे, आपण किती मागं चाललो याचा अंदाज आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून आजचा विषय मी निवडला होता ध्यान. ध्यान हीच मुक्ती. मुक्त व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, संकटकालीन गोष्टींमध्ये यश मिळवायचं असेल तर ध्यान हा एकमेव राजमार्ग आहे आणि त्या राजमार्गावर आपल्याला चालावंच लागेल. म्हणून मित्रांनो, ह्या काही 2-4 सोप्या गोष्टी होत्या. कुठंतरी 15 मिनिट डोळे बंद करून दिवसामध्ये, मला वाटतं दिवसाच्या सुरुवातीला बसलं तर जास्त फायदा होईल. आणि म्हणून सकाळी सकाळी पहाटे जर तुम्ही 15 मिनिट डोळे झाकून जर एका जागी शांत बसलात तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कोणाकडे प्रश्नांची उत्तरं मागायला तुम्हाला धावाधाव करावी लागणार नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या स्वतःजवळ आहेत. फक्त ती शोधायची कशी, तर ती फक्त आणि फक्त ध्यानानेच. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.